ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चैनल एक नए वीडियो में आपका फिर से बहुत बहुत वेलकम है दोस्तों। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचनी 2025 के लिए एक अच्छी अपडेट आ रही है। आप देख सकते हैं कि जिस तरीके से यहाँ पर एक पत्र निकाला गया है, सबसे पहले हम आपको यहाँ पर तारीख दिखाना चाहेंगे। जिस तरीके से यहाँ पर आप डेट देख सकते हो कि ये पत्र जो है वो 8 अप्रैल 2025 मतलब आज ही के दिन निकाला गया है। और अगर आप देखोगे यहाँ पर साफ साफ लिखा है कि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025-26 परीक्षेपूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता योजनेचा तपशील। तो देखिए दोस्तों, यहाँ पर ऑनलाइन प्रशिक्षण की बात हो रही है। शिक्षक अभियोग्यता चाचनी व बुद्धिमत्ता चाचनी 2025-26 से पहले हम इस वीडियो में पूरा मामला जानेंगे। वीडियो में आगे बढ़ने से पहले अगर आप हमारे चैनल पर नए हो दोस्तों तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कीजिए, साथ ही साथ बेल नोटिफिकेशन को ऑन कीजिए। और अगर आप इस पीडीएफ को हासिल करना चाहते हो तो डिस्क्रिप्शन में जाकर आपको हमारे टेलीग्राम और व्हाट्सएप ग्रुप को ज्वाइन कर लेना है। साथ ही साथ अगर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल करना चाहते हो तो ज्वाइन बटन को ज्वाइन कर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर सकते हैं। वीडियो को प्लीज़ लाइक कीजिए। 4 महीने का एक फ्री प्रशिक्षण आपको यहाँ पर दिया जा रहा है शिक्षक अभियोग्यता और बुद्धिमत्ता चाचनी परीक्षा से पहले। अगर आप यहाँ पर देखोगे जिस तरीके से लिखा है कि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचनी टेट परीक्षेपूर्व प्रशिक्षणाकरिता इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन 2025-26 या आर्थिक वर्षात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा पूर्व तयारीसाठी ऑनलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे। त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्याकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मांगविण्यात येत आहे। तो देखिए गोल्डन चांस आपके पास यहाँ पर आया है। जो भी इस कैटेगरी में आते हैं वो बच्चे उनके लिए, क्योंकि यहाँ पर आपको 4 महीने का मुफ्त प्रशिक्षण दिया जाएगा। यहाँ पर बताया गया है कि जो प्रशिक्षण है ये महाज्योति मार्फत दिया जा रहा है। तो यहाँ पर इस तरीके से बताया गया है आप लोगों को प्रशिक्षण लेना इसलिए ज़रूरी है कि परीक्षा का एक आइडिया आ जाता है कि आपको परीक्षा किस तरीके से होती है, क्वेश्चन किस तरीके से पूछे जाते हैं। क्योंकि कुछ बच्चों ने जो है टेट की परीक्षा कभी नहीं दी है, तो उनको एक तरीके से एक यहाँ पर नॉलेज आ जाएगा। 4 महीने का ये फ्री जो कोर्स है आपको यहाँ पर दिया जा रहा है। प्रशिक्षणाचा कालावधि 4 महीने। उसके बाद योजने का लाभ लेने के लिए आपको क्या करना है यहाँ पर बताया गया है कि देखिए योजनेच्या लाभासाठी पात्र व निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे ते आपण पाहून घेऊया। विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा। ओके, आपको जो है महाराष्ट्र का रहवासी होना ज़रूरी है। अगर आप महाराष्ट्र के बाहर के हो तो आप इसमें हिस्सा नहीं ले सकते हो। पॉईंट नंबर 2 या ठिकाणी दिलेला आहे की अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत विद्यार्थ्याचे वय 40पेक्षा जास्त असू नये। ओके, पॉईंट क्रमांक 3 या ठिकाणी दिलेला आहे की विद्यार्थी हा नॉन क्रिमिलॉयर गटातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा। पॉईंट क्रमांक 4 दिलेला आहे की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक 7 फेब्रुवारी 2019, शासन शुद्धीपत्रक 25 फेब्रुवारी 2019, 16 मे 2019 व 12 जून 2019 तसेच शासनाचे वेळोवेळीच्या आदेशानुसार अर्हता प्राप्त उमेदवार सदर परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेकरिता पात्र राहील। आणि पॉईंट क्रमांक 5 या ठिकाणी दिलेला आहे की टीएटी सीटेट पेपर 1-2 बीएड मध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे मेरिटद्वारे खालील निकषानुसार अंतिम निवड करण्यात येईल। तो देखिए पॉइंट नंबर 5 में यहाँ पर आपको बताया जा रहा है कि आपके टीएटी सीटेट के मार्क्स भी देखे जाएंगे, साथ ही साथ आपके बीएड के मार्क्स भी यहाँ पर देखे जाएंगे और उस तरीके से आपकी निवड यादी मेरिट लिस्ट यहाँ पर क्या है लगाई जाएंगी। पॉइंट क्रमांक 6 या ठिकाणी दिलेला आहे की वर्गवारीनुसार जागा वाटप व शैक्षणिक अर्हता खालील प्रमाणे असणार आहे, अशा प्रकारे इथे दिलेला है। ओके, तो देखिए यहाँ पर इस तरीके से बताया गया है कि अब उसको थोड़ा सा हम और नीचे देखेंगे। पॉइंट क्रमांक 7 या ठिकाणी दिलेला आहे ते तुम्ही पाहू शकतात। निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्राची पडताळणी प्रशिक्षण संस्थेमार्फत करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल। ओके, प्रशिक्षणाचे स्वरूप आता हे बघा, प्रशिक्षणाचे स्वरूप नेमके कशा प्रकारे असणार आहे। विद्यार्थ्यांना परीक्षेचे सुधारित अभ्यासक्रमानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025 परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपात देण्यात येईल। सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा 4 महिने असणार आहे, अशा प्रकारे से स्पष्ट नमूद केलेला आहे। आता आरक्षण पाहून घेऊया। आरक्षण कशा प्रकारे असणार आहे तर हे बघा, सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढील प्रमाणे असणार आहे। इतर मागास वर्ग म्हणजे ओबीसी 59%, विमुक्त जाती विजे एनटी ए 10%, बी 8%, सी 11% आणि डी 6% या ठिकाणी दिलेला आहे आणि SBC 6% अशा प्रकारे एकूण 100% या ठिकाणी आरक्षण असणार आहे। आता समांतर आरक्षण बाबत पुढील माहिती दिलेली आहे। समांतर आरक्षण कशा प्रकारे असणार आहे ते तुम्ही पाहून घेऊया।
प्रवर्ग निहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित असणार आहे, दिव्यांगाकरिता 5% जागा आरक्षित असणार आहे आणि अनाथांसाठी 1% जागा या ठिकाणी आरक्षित असणार आहे। आता आपल्याला अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, अर्ज करण्याची पद्धतसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे। अर्ज तुम्ही कशा प्रकारे करू शकता ते पहा। अर्ज करण्यासाठी आवश्यक जे कागदपत्र असणार आहे ते अशा प्रकारे असणार आहे। आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, रहिवासी दाखला, डोमिसाइल सर्टिफिकेट, वैध नॉन क्रिमी लॉयर प्रमाणपत्र म्हणजेच पॉईंट क्रमांक 5 दिलेला आहे की उच्च प्राथमिक इयत्ता 12वीची गुणपत्रिका, पदवीचे प्रमाणपत्र, BEd, DEd, BEI, BEd आणि BSc उत्तीर्ण झालेले प्रमाणपत्र, गुणपत्रक, TET व CTET उत्तीर्ण झाल्याचा निकाल, गुणपत्रक, दिव्यांगाचे प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास, अनाथ असल्यास दाखला, अशा प्रकारे एकूण 10 कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे अर्ज करण्यासाठी। ओके, आता अर्ज कशा प्रकारे करायचा आहे हे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे। महाज्योती या वेबसाईटवर जाऊन, या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्डमधील ॲप्लिकेशन ऑफ टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट टेट 2025-26 ट्रेनिंग यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा। अर्जसोबत तपशिलात नमूद सर्व कागदपत्रे स्वाक्षरित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडावे। उमेदवारांनी अर्जामधील दिलेली सर्व माहिती पूर्ण भरायची आहे, त्याशिवाय योजनेकरिता नोंदणी अर्ज वैध मानले जाणार नाही। आता अटी आणि शर्तीसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे, ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या। अटी आणि शर्तीमध्ये पॉईंट क्रमांक 1 दिलेला आहे की अर्ज करण्याचे अंतिम जे दिनांक असणार आहे ते 20 एप्रिल 2025 असणार आहे। पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। तुम्हाला फक्त आणि फक्त ऑनलाईन रजिस्ट्रेशन या ठिकाणी करायचं आहे। विद्यार्थ्यांनी पुरवलेली कोणतीही माहिती चुकीची आढळून असल्यास सदर योजनेच्या लाभाकरिता विद्यार्थ्याचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही। पॉईंट क्रमांक 4 जाहिराती रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहतील। पॉईंट क्रमांक 5 कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सदर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास अथवा उमेदवाराने यापूर्वी महाज्योतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतल्याचे आढळल्यास, तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या सारथी या संस्थेमार्फत योजनेचा लाभ घेत असल्यास त्याची निवड रद्द करण्यात येईल। पॉईंट क्रमांक 6 दिलेला आहे की सदर परीक्षेपूर्व प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपाचे असून याकरिता कोणत्याही प्रकारचे विद्यावेतन किंवा आकस्मिक निधी प्रदान करण्यात येणार नाही। सदर बाबीची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी। आणि पॉईंट क्रमांक 7 इथे दिलेला आहे, तुम्ही पाहू शकतात की अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्यास कार्यालयीन वेळेत सकाळी 9:45 ते सायंकाळी 6:15 महाज्योतीच्या कॉल सेंटरवर संपर्क साधावा। हे यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्ससुद्धा या ठिकाणी दिलेले आहे आणि व्यवस्थापकीय संचालक यांनी हे पत्र काढलेलं आहे। अतिशय म्हणजे एक गोल्डन चान्स तुमच्याकडे आहे की प्रशिक्षण तुम्ही कशा प्रकारे घेऊ शकता। शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025-26 परीक्षेपूर्वी तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते मोफत प्रशिक्षण दिलं जात आहे। म्हणजे नेमकी परीक्षा कशा प्रकारे असते, प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात, हे तुम्हाला सगळं काय ते प्रशिक्षणमध्ये समजेल। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन अपडेट्स सोबत।